नमस्कार मंडळी, सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, महाराष्ट्र राज्यामधील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी जवळपास तब्बल 250 जागांची भरती निघालेली आहे. 7वी 10वी 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात. या सविस्तर अशा जाहिरातीबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. या कृषी विद्यापीठातील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांपैकी प्रकल्पग्रस्तांची पदे भरण्याकरिता ही खास जाहिरात निघालेली असून 28 फेब्रुवारी 2025पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. जर का काही हे जे वेळापत्रक दिलेलं आहे भरतीचं, यामध्ये काही बदल झाला किंवा काही सूचना असतील तर त्या या विद्यापीठाच्या www.dbskkevi.org या संकेतस्थळावरती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसंच त्या जाहिरातीची परीक्षा किंवा त्यापुढील निवड प्रक्रियेचं काय सविस्तर वेळापत्रक असेल ते सुद्धा या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसंच या चॅनलवरती सुद्धा जर का काही अपडेट्स आल्या तर त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पुरवली जाईल. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्यालासुद्धा ते नोटिफिकेशन येईल आणि काही बदल झाला असेल तर आपल्याला समजेल. मित्र हो, या ठिकाणी आपण संवर्गनिहाय आता किती पदं शिल्लक आहेत आणि किती पदांसाठी ही जाहिरात आहे ते या ठिकाणी बघणार आहोत. गट क संवर्गाअंतर्गत कनिष्ठ संशोधन सहाय्यकासाठी 1 पद या ठिकाणी रिक्त आहे आणि S13 ही वेतन श्रेणी आहे. जवळपास 35,400 ते 1,12,400 अशी ती वेतन श्रेणी आहे. S13 खुल्या प्रवर्गासाठी ते एक कनिष्ठ संशोधन सहाय्यकाचं पद आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 4 पदे S13 वेतन श्रेणी आहे आणि जी 4 पदसंख्या आहे ती या ठिकाणी त्याचं तुम्ही वर्गीकरण बघू शकता. अजा 1, साशय मावा 1, आदुग 1 आणि खुलं 1 असे एकूण 4 पदं. मित्र, पुढील पद आहे वरिष्ठ लिपिक. याची वेतन श्रेणी S8 असून एकूण 3 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्ही वर्गीकरण पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा, नाहीतर व्हिडिओ बराच मोठा होईल. लिपिक वर्गीय पदासाठी 6 पदं रिक्त असून S6 ही वेतन श्रेणी आहे. तसंच कृषी सहाय्यकांसाठी एकूण 13 पदं रिक्त असून S8 ही वेतन श्रेणी आहे आणि त्या पदांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते तुम्ही प्रवर्गनिहाय खाली बघू शकता. मित्र, 20 तंत्री एका पदासाठी अर्ज मागवण्यात येत असून S8 ही वेतन श्रेणी आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य यासाठी जर विज्ञान पदवीधर असेल तर S10 आणि इतर पदवीधर असतील तर त्यांसाठी S8 ही वेतन श्रेणी असून एका पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. मित्र, प्रयोगशाळा सहाय्यकाच्या ही मत्स्य विभागात 1 पद असून S7 ही वेतन श्रेणी या पदासाठी आहे. प्रयोगशाळा सहाय्यक कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय 1 पद S8 या वेतन श्रेणी अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक PHM 1 पद वेतन श्रेणी S8. यंत्रचालक बोट 1 पद वेतन श्रेणी 8. नंतर तांडेल 1 पद वेतन श्रेणी 8. करक्षेत्र चालक एकूण 2 पदं वेतन श्रेणी S7. जवळपास 21,700 ते 69,100 अशी ती वेतन श्रेणी आहे. वाहन चालक 6 पदे आणि वेतन श्रेणी S6. कुशल मासेमार 1 पद वेतन श्रेणी 7. मासेमार 1 पद वेतन श्रेणी 7. बोटमन डेकहँड 1 पद वेतन श्रेणी 6. आता ड संवर्गाअंतर्गत एकूण 204 पदं आहेत. यामध्ये शिपाई 36 पदे वेतन श्रेणी S1. नंतर माळी एकूण 5 पदं वेतन श्रेणी S1. पहारेकरी एकूण 10 पदं वेतन श्रेणी S1. स्वच्छक एकूण 2 पदे वेतन श्रेणी 1. मदतनीस 1 पद वेतन श्रेणी 1. मजूर 150 पदं वेतन श्रेणी S1. ही अशी वेगवेगळी पदं आपण या ठिकाणी बघितली. मित्र, आता
या प्रत्येक पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता आपण बघू शकता. कृषी विज्ञान विद्याशाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार असून 100 प्रश्न असणार आहेत. त्यासाठी वेळ 2 तास. कनिष्ठ अभियंता पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील अभियांत्रिकी स्थापत्य शाखेतील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण, यासाठी सुद्धा 200 प्रश्न गुणांची परीक्षा असून 100 प्रश्न असणार आहेत. वरिष्ठ लिपिक एकूण गुण 100 आणि एकूण गुण 200, एकूण प्रश्न 100, वेळ 2 तास. लिपिक कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आणि या ठिकाणी सविस्तर अशी शैक्षणिक अर्हता आपण बघू शकता आणि परीक्षा पद्धतीसुद्धा या ठिकाणी बघू शकता. कृषी सहाय्यकासाठी सुद्धा पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 200 गुणांची परीक्षा असणार आहे. 20 तंत्रीसुद्धा 200 गुणांची परीक्षा असणार आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 200 प्रयोगशाळा सहाय्यक 200 गुणांची परीक्षा. प्रयोगशाळा सहाय्यक एकूण 200 गुण. PHM प्रयोगशाळा सहाय्यक 200 गुण. यंत्रचालक बोट या ठिकाणी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. तांडेल पदासाठी सुद्धा 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता. करक्षेत्र चालकासाठी 200 गुणांचा पेपर असणार आहे. एकूण प्रश्न 60. वाहन चालकासाठी सुद्धा एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. कुशल मासेमार यासाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी. बोटमन डेक्कनसाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी. शिपाई पदासाठी 200 गुणांची परीक्षा असणार आहे. माळी, पहारेकरी, स्वच्छक, मदतनीस, मजूर यांची 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. मित्र वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये अचूक उत्तर दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाईल आणि प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तर मित्र अर्ज कोठे करायचा, तर आपण अर्ज A4 साईज पेपरवर टंकलिखित करायचा आहे, टाईप करून घ्यायचा आहे आणि 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे पोहोचेल. अशा रीतीने आपण तो सादर करायचा आहे. वयोमर्यादा जी आहे ती किमान 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ही अराखीव प्रवर्गास 38 वर्ष, राखीव प्रवर्ग 43 वर्ष, दिव्यांग 45 वर्ष, पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार 55 वर्ष. वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय किंवा अधिवास, शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. उपरोक्त वयोमर्यादा ही अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास विचारात घेण्यात येईल. आता पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असलेल्या प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले दिनांक 31 मार्च 2024 अखेरचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विविध मागासवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. विमुक्त जाती, भटक्या जमाती क, ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. अर्ज करताना एखादी जात किंवा जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात किंवा जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. त्या समांतर आरक्षणाबाबत 25 जानेवारी 2024च्या GR नुसार कार्यवाही करण्यात येईल.
कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. यासाठी शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदविरतीची कार्यवाही करण्यात येईल. अराखीव म्हणजे खुला उमेदवारांकरता विहित केलेल्या वयोमर्यादा, इतर पात्रता विषयक निकषांसंदर्भात अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह खुला सर्वसाधारण पदावरील शिफारसीकरता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भात माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना संबंधित आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास विहित प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसंच नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल. यामध्ये 2पेक्षा अधिक अपत्य जर हयात असतील तर त्या उमेदवारांचा अर्ज अपात्र करण्यात येईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण EWS उमेदवारांकरता 31 मे 2021 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र अर्ज सादर करतेवेळी सादर करणं आवश्यक राहील. तसंच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले दिनांक 31 मार्च 2024 अखेरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर डोमासाईल जोडणं आवश्यक असेल. खेळाडू आरक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे 1 जुलै 2016, 18 ऑगस्ट 2016 व 30 जून 2022 आणि तदनंतर शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांनाच या ठिकाणी वयोमर्यादेसंदर्भात सवलतीसंदर्भात त्यांच्या कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांगांचं आरक्षण असेल तर त्यांना त्या संबंधित जे काही त्यांचं सर्टिफिकेट आहे ते त्यांना जोडावं लागेल. तसेच या दिव्यांग उमेदवारांसाठी वैश्विक ओळखपत्र जे आहे युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड हे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे ते त्यांनी न चुकता काळजीपूर्वक जोडायचं आहे. अनाथ आरक्षण असेल तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट माजी सैनिकांकरताचं आरक्षण असेल, भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण असेल तर हे सर्व त्या आरक्षणासंदर्भातील सर्टिफिकेट्स जोडणे आवश्यक आहे. आता शुल्क जे आहे ते अराखीव किंवा खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांसाठी 900 रुपये असणार आहे. परीक्षा शुल्क रोख स्वरूपात रोखपाल सहाय्यक नियंत्रक 1 लेखा 1 शाखा कुलगुरू कार्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे जमा करून त्याबाबतची मूळ पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. किंवा नियंत्रक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे नावे SBI दापोली या शाखेवर देय असलेला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा DD अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. माजी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात येत आहे. तर परीक्षा पद्धती आणि परीक्षेचं स्वरूप आपण पाहिलं. लेखी परीक्षा असणार आहे काही पदांसाठी आणि काही पदांसाठी शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. तर अर्ज भरण्याकरिताच्या ज्या सूचना आणि सर्वसाधारण अटी आहेत त्या तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, कारण बराच मोठा व्हिडिओ नाहीतर होऊ शकतो. या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघू शकता. तर अशा प्रकारे आपण 28 फेब्रुवारी 2025पर्यंत अर्ज सादर करायचा आहे. 28 फेब्रुवारीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास तो विचारात घेण्यात येणार नाही आणि तो अपात्र ठरवण्यात येईल. तसंच कोणत्याही उमेदवाराने बनावट कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढळून आले तर अशा उमेदवारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. तर मित्रहो, विचार न करता आपण जर पात्र असाल तर या महाभरतीसाठी आपण हे आपला अर्ज सादर करायचा आहे
आणि जे काही परीक्षा असतील ती परीक्षा देऊन आपण आपलं निवड सार्थ ठरवायची आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या पदभरतीची माहिती होईल. आणि अशाच नवनवीन जॉबच्या अपडेटसाठी किंवा नोकरीच्या माहितीसाठी जॉबवाला यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.